की गप्पा नको. अय रावल्या, उठलास का? इस लाइन के उपभोक्ता अभी सो रहे हैं, कृपया करून बाद में फोन करिए. धन्यवाद. मंदा लाभरे. रावल्या, उठतो का आता? का तिथं येऊन पाणी होतो? शीतल, तो आई सोए. क्या हुआ? क्या हुआ काय क्या हुआ? तू मस्त झोपलायस. पळाय कोण जाणार आहे? पळायला? आणि मी? मग अजिंक्यला म्हणला होतास ना, डोंट वरी फौजी, मी करून घेतो पोरांकडनं. निस्ताच म्हणला होतास का? हा तिकडं वय. थांब, लगेच जा तुम्ही. काय ग, काय कालवा लावलाय? झोप की गप. सॉरी काय नाही, झोपा तुम्ही. आई रावल्या, कधी जाणार आहेस? आता मी फोन केला नसता तर घोरात पडला असतास. अब नहीं घरूंगा, अब पळूंगा. बघा रावल्या, मला सगळा रिपोर्ट पाहिजे, ते बी रोजच्या रोज. जस्ट मिसेस फौजी. पळ आता, ठेवते मी. हा. अयो, हे काय आता? चा मिसेस फौजी तुमच्यासाठी घे. हॅलो, अहो मी आता तुम्हालाच फोन करणार होते. असं? होय, अहो खरंच तर. सकाळ सकाळी व्हिडिओ कॉल कशाला केलाय? म्हणलं दिवसाची सुरुवात जरा चांगली करावी, दर्शन घेऊन. कोणतर आलं म्हणजे? कुठं? इथं? मग काय तर. अगं अजून कोण उठलं नाही. काय तर सांगू नका उगाच. खरंच तर. आणि इथं कोणाला सवय नाही ना चहा बनवायची सकाळी उठून. मी काय म्हणते, साधा फोन करता का? कोणतर आलं म्हणजे? साधा म्हणजे? साधा फोन हो, यो व्हिडिओ कॉल नाही. अहो काम लई आहे तो. असू दे की, तू तुझी काम कर, माझी मी करतो. तुमचं कुठलं काम? तुला बघत राहायचं. लई होते हो, उगाच लाडात येऊ नका. बर एक काम कर, फोन कुठेतरी नीट ठेव आणि मग बोल. बर, सकाळ सकाळी लईच काय काय सुचतंय. थांबा. आता बोल. काय बोलू? हेच दिवसभर काय काय करणार? मी काय करणार आहे तबा? माझी नेहमीचे काम. असू दे, तरी बी सांग मला. बघा, आता दूध तापवाय ठेवलंय. मग गोठ्यातली कामं
मग आवरणार, मग स्वयंपाक करणार, मग मामांना डबा देणार, मग परत सगळं आवरून दुपारची कामं. आणि कॉलेज आयो इसरलेच की. शिकले तू घरातल्या कामाच्या नावाखाली कॉलेज बुडवणार असशील ना, तर मग बघ बरं का. अहो नाही नाही, खरं विसरले मामीना सांगाय. हा मग आता सांग ना. आता अहो पण सगळी कामं. काम काम करा कोणतरी आज. अहो पण शिकले कॉलेजचं काय बुडवू नको. मामीने जे शिकला शिकवलंय, तुला कशाला काय म्हणतील. बर, तुम्ही काय करणार आज? आज आज इंटरव्ह्यू आहे माझा. इंटरव्ह्यू? आता कसला आला इंटरव्ह्यू? झालात की भरते? अगं इथे जे साहेब आहेत ना, ते इंटरव्ह्यू घेतात. जे साहेब सगळ्या फौजींना प्रश्न विचारतात. कसले प्रश्न? काय माहित, ते मला माहित नाही. आता आणि कसला येऊ इंटरव्ह्यू? चित्तल आगे किधर इतना गाई गाई में? अरे कॉलेजला चालले. कॉलेजला ऑसम. बर, आता गेटलाच आहेस तर. अपडेट दे दो ना, असंच ना? हा एकदम करेक्ट. आणि शीतल, आपलं काम एकदम क्लेवर असतंय. बघ, सकाळी 12 पोरं होती, त्यासनी रनिंगला घेऊन गेलो. आद्या निके जसं प्रॅक्टिस करत होते का नाही, तसं त्यांच्याकडनं करून घेतलं. अगं निबार कुतवल्यात मी सकाळी. हे तर लईच भारी झालं की रावल्या. हा मग आपलं साधं काम नसतंय. एक दिवस मी बी येणार आहे तुमच्या संग. तुमच्यावर वॉच ठेवाय. की मी काय भेटतोय काय कुणाला? चल आता मी निघते, नाहीतर कॉलेजला उशीर होईल. राहुलिया, चांस पे डांस करने का यही मौका है. कॉलेज मध्ये हिच्या मैत्रिणी असणार, त्यात कोमल पण असणार. जा राहुलिया जा, जी ले अपनी जिंदगी. चित्तल, चल मी बी येतो. कुठं? कॉलेजला? हा, कशाला? तुला कंपनी नकोय? कॉलेजला जायला कशाला पाहिजे कंपनी? नकोय. तो अकेली जाएंगी तो मेरा डांस कैसे होएगा? काय डान्स? ये मला जरा भरतनाट्यम शिकायचं. काय नाही, मी बी येतो की तुझ्या संग. अरे रावल्या, तू कशाला येतोस परत इथं दुकानावर? अगं वो क्या दुकान रोज रोज का होता है ना, पर तुझे छोड़ने का मौका कहाँ रोज मिलेगा. अरे रावल्या, आता मी रोज जाणार आहे कॉलेजला. आज तर पहिलाच दिवस आहे. म्हणजे फर्स्ट डे. हम्म. मग तर आनाच पडेगा. का? का होय? हा, मी जर तुझ्या संग असलो तर पोळांना कळल ना की तुझ्या वाट्याला जायचं नाही ती. त्यासाठी तू कशाला पाहिजेस? ते तर तसं बी जाणार नाही. मी आज तुझ्या संग आलो तर काय प्रॉब्लेम आहे काय? अरे रावल्या, पण तसा काय प्रॉब्लेम नाही. बर मग चल. शर्ट बदलून लगेच येतो. हा, थांब. असं? अरे ओय रावल्या, लवकर ये. लवकर उठती, लवकर आवरती आणि कसं सगळं स्वतःची स्वतः येळेत करती सगळं. म्हातारी बघितलं का? गेले 20 वर्ष हेच बघत आली मी. नुसतीच बघत बस. ती स्वतःचं लुगडं स्वतःची स्वतः धुती रोज. नाहीतर तू माझं काय? घरातल्या कामाला एखादा हात लावतीस का? हे कुठं माझं घर आहे? आणि आता तुझं तरी कुठं राहिलंय? हे घर आता शीतल आणि अजिंक्यच आहे. तेवढ्यासाठीच बसली नाही का मी इथं, त्यांच्या हातात घर द्यायला. मम्मी, तुझं कसं आहे माहिती का? तू नुसतं बोलतीसच, करत काय नाही. जेडे, ते तोंडवर करून बोलू नकोस. फेडरेशन अध्यक्ष आणि घरातली सून साधी सांभाळता येईना तुला. आता गेलीच का नाही कॉलेजला? तुझ्या नाकावर टिचून कोण करणार आता काम? मोठी म्हणत होतीस.
अशी कामाला लावते की स्वतःच घरातनं पळून गेली पाहिजे. मला तर आता वाटायला लागले की मीच घरातनं पळून जाते. तिनं घरातनं बाहेर काढण्यापेक्षा तरी ती बरंच आहे. जेडे लय चुरू चुरू चालते बर का तुझी जीभ. जरा तोंड सांभाळून बोलत जा. हा, तिनं काय बी केलं तरी चालते. मी साधं बोलायचं बी नाही. तू उगाच तिचा राग माझ्यावर काढू नको. तिचं करता येईल काहीतरी. मी बी तिला कॉलेजला जाऊ द्यायचे नाही. पण आजच्या कामाचं काय? मी आधीच सांगून ठेवते, कशाला बी हात लावणार नाही. सांगायला कशाला पाहिजे? मस्त माहितीयेत मला तुझी लक्षणं. माहितीयेत ना, चांगलंच आहे मग. थांब, म्हातारीलाच धुवायला लावते. चला. पुष्पा, हे पुष्पा, का हो? आता काय सांगू तुला पुरी. माझ्याच्याने हे होईना बघ, आणि हात पण चालन झालाय. एक लुगडं धुतलं तर मला दम लागला बघ. आता माझ्याच्याने हे काही काम होणार नाही बघ. आओ, ती तुम्ही रोज एकच धुताय ना, म्हणून असं होतंय. रोज 4-4 धुतली का नाही म्हणजे असं व्हायचं नाही बघा. अगं, माझ्या अंगात रग होती तेव्हा नदीवर जाऊन मी 4-4 बाकड्या एकटीच व्हायची. ते जाऊ दे मोरदे, पण तुम्ही लागली तेवढी कापड धुवून घ्या. मी साबणाचं पाणी केलंय बघ. आओ, पण शीतल गेली कॉलेजला. आता जाऊ दे की, मग त्याला काय होतंय. तू लागलीच तेवढी कापड धुवून घे की. तसं बी आता शीतलला कॉलेजवरून यायला टाइमच लागेल का नाही. त्यात ह्यो पावसाळा, 4-4 दिवस कापड वाळायचं नाव घेत नाही बघ. आणि तुला काय ग पुष्पे, कामाचं उरक आहेच की. लय भरभर कापड होतीस तू. अर्ध्या पाऊण तासाचं तुझं काम. जा, तूच तेवढी कापड धुवून घे जा. हा, बर. तुला काय झालं दात काढायला? गुड मॉर्निंग मॅडम. सायन्सचे प्रॅक्टिकल रूम कुठे आहेत? मॅडम, हा मग अरे मी काय मॅडम वाटते वय तुला? मग कोण आहे? मी मॅडम नाही, मी बी इथं शिकायचं आले. लास्ट इयरला आहे. सॉरी मला वाटलं मॅडम आहे. अय रावल्या, काय बघतोयस? शीतल, तू कॉलेजला आलेस खरं, पण तुझं ते फ्रेंड सर्कल कुठे आहे ग? मी आता नाही बोलत त्यांच्या संग, आमचं भांडण झालं. अगं, तू कशाला बांधलीस त्यांच्या संग? तू काय इडी बिडी झालेस का काय? अगं, असं भांडायचं असतोय. तुला काय एवढी काळजी लागून राहिली? माझ्या मैत्रिणी आहेत, मी ठरवीन काय करायचं काय नाही ते. हा, तसं काय नाही. मी आपलं विचारलं, तुझ्या चांगल्या मैत्रिणी होत्या ना स्वभावानं, म्हणून. काय ग शिकले, एवढं लेट का आलीस? अगं, घरात निघाला उशीर झाला बघ. बरं झालं बाई तुझ्यासाठी थांबली नाही. आणि ह्याला कशाला आणलेस? ए, मैं इसको जवाबदारी से लेके आया हूँ कॉलेज में. मस्त. तुम्ही? मस्त. काय ग, लग्न झाल्यावर विसरलीसच आम्हाला? त्यानंतर आता भेटतेस. नाहीतर काय. ते पण कॉलेज साठी आले, आपल्यासाठी नाही. अगं ए, उसको मत तंग करो, उसको बहुत काम होता है. हे पण शिकले, साडी लय गोड दिसतेस. थँक्यू. शीतल, तुला अजून एक मैत्रिणी होती ना? वय ग, ऐकलं का? रावल्या काय विचारतोय माहितीये का? आपली अजून एक मैत्रीण आहे, ती कुठं आहे असं विचारतोय. रावल्या, अब उसको मिलने के लिए तुझे पुणे जाना पड़ेगा. पुन्हा काय को? कारण कोमलनं तर पुण्याला ऍडमिशन घेतलंय ना. काय असं कसं घेतलं? हो, आता कशाला येते इकडं? पुण्याचा वारा लागल्यावर सातारा दिसतोय तिला. ए, चल आपण टाइम टेबल बघून येऊ. सरे, अगं ये टापणे, किती अभ्यास करशील ग? डोळ्यावरची भिंग बघितलास का? हा, ती आहे आमची शितली.
तुम्ही वा पुढं मी आले. राहुल्या किती नाटक करशील र. मी कुठं नाटक करतोय? मग काय तर सांगायचं ना आधीच कोमलसाठी येतोयस म्हणून. मी तुला आधीच सांगितलं असतं ती पुण्याला गेलीये, मला माहित होतं. मेरे नसीब में नहीं तो क्या करेगा रावल्या पांडू? राहुल्या एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बस ट्रेन और लड़की के पीछे कभी नहीं भागने का. एक गई तो दूसरी आती है. पर हम तो चांदोडी में रहते हैं ना. त्याचं काय तवा. चांदवडीत कुठे येते ट्रेन? बस येते दिवसातनं 2 वेळा. आणि लडकीच तर काय विचारूच नको. राह देखते देखते हमारा वय बढ़ रहा है ना. राहुल्या तुला माझ्यावर विश्वास आहे ना. मी शोधते तुझ्यासाठी पोरगी. तू काय शोधणार आहेस तवा? कोमल सारखी दुसरी पोरगी माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही. राहुल्या अरे बर थांब, मी लेक्चरला जाऊन येते. इंटरव्यू सामने से चल. जय हिंद श्रीमान. जय हिंद. नाव? सिपाही अजिंक्य शिंदे. शिक्षण? BA. कॉम्प्युटर येतो का? यस सर. फौजीला फक्त बॉर्डरवरच नाही तर ऑफिस मधलं काम सुद्धा सांभाळावं लागतं. यस सर. बीपीटी आणि पीपीटी मध्ये कोणत्या कॅटेगरी मध्ये पास झाला? एक्सलंट श्रीमान. कुठला मैदानी खेळ खेळता? खो खो, कबड्डी. एसएससी ही मानाची इंटरनल एग्जाम देणार का? यस सर. मेडिकल कैटेगरी? शेप 1. गुड. एक बात ध्यान में रखना, फौजी सिर्फ हाथ में बंदूक लेकर खड़े नहीं रहता. आगे बढ़ना है तो अच्छा परफॉर्मेंस देना पड़ेगा. जितना मुश्किल ट्रेनिंग होता है उससे 100 गुना मुश्किल फौजी बनकर जीना होता है. ये पण एक फैमिली है, हर एक को अपना भाई समझकर यहाँ रहना है. जो कोई सीनियर मिलेगा उससे सीखो और ज्युनियर मिले तो उसको शिकाओ. नवीन मुलगी घरात येते तेव्हा काय करते? शिकले. सॉरी. सॉरी कशाला? तुला पहिल्याच दिवशी हे सगळं करायला लागते म्हणून. मी काय परकी आहे? अगं तसं नाही, पण आज तुझा पहिला दिवस आणि हे सगळं. काय जगा वेगळं करत नाही मी. ती स्वतःला त्या घराशी जोडते, त्याला आपलंसं करते. बस वैसे ही यहाँ रहना है. यस सर. लवर आहे का? अरे लवर आहे का? नाही सर. एक पण नाही? नाही सर, म्हणजे होती. का सोडली? कारण लग्न केलं तिच्याशी. एवढ्यात लग्न पण झालं? येस सर. मुलं किती? सर जस्ट लग्न झाले आता. एवढ्या घाईत लग्न केलंय म्हणलं मुलं पण असतील. नो सर. बायकोला इथे आणणार का? नो सर. का? म्हणजे? अरे इथे क्वार्टर्स मध्ये काही महिन्यासाठी फॅमिलीज राहू शकतात, इतर जवानांचे कुटुंब पण राहतात. तसं असेल ना तर तुला आत्ताच अप्लाय करावं लागेल. क्वार्टर्स खाली असतील तर मिळतील. येस सर. म्हणजे मी शीतलला इकडे घेऊन येऊ शकतो?